नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफा एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ आणि बीएनवाय या कोर्सचा जो तिसरा राऊंड आहे त्याची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज जॉईन करण्याची किंवा कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 12/11/2025 आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत, इन्क्लुडिंग हॉलिडे। म्हणजे जरी सुट्टी जरी असेल तरी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करू शकता। एखाद्या वेळेस ज्याही कॉलेजचा डीडी असेल तो डीडी जर काढणं शक्य नसेल तर तुम्ही चेक आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करू शकता। रिटेन्शन फॉर्म भरण्याची सुद्धा तारीख सेमच आहे, 12/11/2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत, इन्क्लुडिंग हॉलिडे। तर ज्याही विद्यार्थ्यांच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नाही। तर ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी स्टे वॅकन्सी राऊंड हा लावला जात असतो। ज्याही विद्यार्थ्यांच्या समोर नो चेंज आलेला आहे त्यांना सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचे आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांच्या नावासमोर रिटेन आलेला आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांना जाऊन कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचे आहे। यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड डेफिनेटली होणार आहे। या राऊंडचा कट ऑफ कशा पद्धतीने गेला आणि पुढे स्टे वॅकन्सी राऊंड कधी होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। या सिलेक्शन लिस्ट बद्दल जर आणखी काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।